नीट आंदोलनाने दिल्ली हादरली। केंद्र सरकारवर एवढा दबाव आला की अखेर शिक्षण मंत्र्यांनाही पद सोडावं लागलं। आता महाराष्ट्रात पण तसंच काहीतरी घडणार आहे का? कारण मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय। 28 ऑगस्ट पर्यंत 58 लाख कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, नाहीतर 29 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू होईल। हे शेवटचं आणि निर्णायक आरपारचं आंदोलन असणार आहे असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। बरं, ही फक्त एक घोषणा नाही, हा महाराष्ट्र सरकारसाठी एक मोठा इशारा मानला जातोय। कारण जर हे आंदोलन लाखोंच्या संख्येने उभं राहिलं तर त्याचा परिणाम फक्त मराठा आरक्षणापुरताच मर्यादित राहणार नाही आणि याचा ट्रेलर आपण मागच्याच वेळी आझाद मैदानवर पाहिलेला आहे। या सगळ्या राज्याचं राजकारण, प्रशासन, सरकारचे निर्णय आणि पुढचे राजकीय समीकरण देखील यामुळे बदलू शकतं। पण जरांगेंवर अचानक अशी वेळ का आली आहे? मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतरही हा प्रश्न का सुटला नाहीये? आणि जर खरंच 29 ऑगस्टला लाखो मराठी रस्त्यावर उतरले तर महाराष्ट्रात काय घडू शकतं? या सगळ्या प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओच्या सुरुवातीला थोडा या मराठा आंदोलनाचा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे, कारण ही कथा काही आजची नाहीये, तर गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या एका लढ्याची ही सुरुवात आहे। ऑगस्ट 2023, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी एका छोट्याशा गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं। सुरुवातीला नीट आंदोलनाप्रमाणेच अनेकांना वाटलं की हेही एक सामान्य आंदोलनच असेल, पण काही दिवसांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली। आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं। राज्यभर संतापाची लाट उसळली। गावागावात मराठा समाज रस्त्यावर उतरला। सरकारवर एवढा दबाव निर्माण झाला की चर्चा, बैठका, समिती आणि आश्वासनांची मालिका सुरू झाली। सरकारने हैदराबाद संस्थानातील जुने दस्तावेज तपासण्यासाठी सुरुवात केली। लाखो कुणबी नोंदी सापडल्याचा दावा देखील यावेळेस करण्यात येतोय। त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आणि सरकारने अनेकदा सांगितले ही प्रक्रिया सुरू आहे। पण मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं काही वेगळंच आहे। त्यांचा सरळ प्रश्न आहे, जर नोंदी सापडल्या आहेत, गॅझेट लागू केलं आहे, तर मग 58 लाख लोकांना अजूनही प्रमाणपत्र का मिळाली नाहीयेत? समाजाला जाणीवपूर्वक वेड्यात काढलं जाते का, असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। याआधी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेलं त्यांचं हे आंदोलन आठवत असेल। हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते। सरकारशी अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या, काही आश्वासनं देण्यात आली। आंदोलन काही काळासाठी मागे देखील घेण्यात आलं। अनेकांना वाटलं की आता प्रश्न सुटेल, पण जरांगे पाटील यांचा दावा आहे की ज्या अपेक्षेने आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं त्या अपेक्षा आजही पूर्ण झाल्याच नाहीयेत। म्हणूनच आता त्यांनी थेट आरपारची भूमिका घेतली आहे। अंतरवाली सराटी इथून त्यांनी सरकारला स्पष्ट अल्टिमेटम दिलाय। 28 ऑगस्ट पर्यंत 58 लाख कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा 29 ऑगस्ट पासून शेवटचं आणि निर्णायक आंदोलन सुरू होईल। एवढंच नाही तर समाजातील एकाही मराठ्याने घरी बसू नये, प्रत्येक गावातील लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे। त्यांनी असाही दावा केलाय की 29 ऑगस्टला मराठा समाजाच्या प्रश्नांना विरोध करणाऱ्या 9 मंत्र्यांची नावंही यावेळेस जाहीर केली जातील। याशिवाय स्वतंत्र मराठा मंत्रालय, सारथी योजना, अण्णाभाऊ पाटील महामंडळ आणि मराठा तरुणांच्या नियुक्त्यांबाबतही त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारवर किती दबाव येऊ शकतो? तर याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वास्तव देखील जाणून घेण्याची गरज आहे। मराठा समाज हा राज्यातील मोठ्या आणि प्रभावशाली समाजांपैकी एक मानला जातो। त्यामुळे या समाजाचं मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहिलंय, तर त्याकडे कोणत्याही प्रकारे सरकार दुर्लक्ष करू शकत नाही। जर 29 ऑगस्टला लाखो लोक रस्त्यावर उतरले तर सरकारवर राजकीय दबाव निश्चितच निर्माण होऊ शकतो आणि तो वाढूही शकतो। विरोधी पक्ष हा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडू शकतात। राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं तर प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। सरकारला तातडीने यावर चर्चा, बैठका किंवा काही नव्या निर्णयाची घोषणा देखील करण्याची गरज पडू शकते। आता समजा 29 ऑगस्टला आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला तर सरकार आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चेला बसू शकतं। प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने राबवण्याचा देखील निर्णय होऊ शकतो आणि काही नवीन शासकीय आदेश किंवा धोरणात्मक निर्णयही घेतले जाऊ शकतात। पण दुसरीकडे जर चर्चेतून तोडगा निघाला नाही
तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र हे सर्व संभाव्य परिणाम आहेत. प्रत्यक्षात पुढे काय होईल हे सरकारची भूमिका, आंदोलनाचं स्वरूप आणि दोन्ही बाजूंमधल्या चर्चांवरच अवलंबून असणार आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र निश्चित आहे की गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्यात 29 ऑगस्टची ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण स्वतः मनोज जरांगे यांनी याला शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असं संबोधलेलं आहे. आता पाहायचं आहे की सरकार 28 ऑगस्ट पूर्वी काही मोठा निर्णय घेणार की महाराष्ट्र पुन्हा एकदा एका मोठ्या जनआंदोलनाचा साक्षीदार ठरणार. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असं तुम्हालाही वाटतं का, की चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.